आज थंडी लईच वाढली आहे ना पोरांनो. दिल गार्डन गार्डन हो रहा ना अरे संजय 2-4 दिवस दिसलंच नाही कुठं मामाच्या गावाला गेला होता काय? काय सांगू चॅके सांगतोय ना बोलताय ना अशी तिकडे कुत्र चावलंय. वाचायला चावलं बेवलं हम्म गोट्या तर नाही वाढल्या ना भाऊ. अवघड आहे रे भाऊ. काही उपाय तर सांगा राव. संजय तुला माहिती आहे आपल्याकडे एकदम जालीम उपाय राहतो. तो खरं काय करायचं 4-5 कच्ची केळी घ्यायची, बरं कचा बारीक करायची, त्याला हळद चोळून ठेवायची. हा. सकाळी सकाळी उठल्या उठल्या कचक्यात घ्यायची, पचक्यात लावायची, कचक्यात घ्यायची, पचक्यात लावायची. बाबा हा उपाय केल्यावर तू परफेक्ट लगेच बरा होऊन जाशील. बरोबर भाऊ. तुमचं राहू द्या, तुमचे कळे पपई राहू द्या. समजा आपल्या उपाय हा डोंगरे बाबा आहे तो चाटून जखम फिट करतो. एवढं माहिती. भाऊ कुठे आहे ते? तुमचं केळं राहू द्या आणि तुमचा तो डोंगरी बाबा तर त्याला तिकडेच नेऊन गाडा. समजू बाबा एक काम कर भाऊ, सकाळी ना उठला का हा. शेळ्या राहत्या का हा, त्यांचे पातळ लेंड्या घ्यायच्या, हा. पात्र्या वाळू घालायच्या हा. आणि सकाळी उठला का हा. काचा 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 खाऊन घ्यायचं. काय खरं का काय लगेच बरा होशील रे. लिहून अरे घ्या बाबू आपल्या खरंच भारी पोराला. उपाय भारी उपाय. करावं लागलं. ते तिघांचं राहू दे. उद्या सकाळी जाय दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात. 14 इंजेक्शन बेंबे टोचून घे. तूच आपला भाऊ आहे बाकी हे सगळे भाड खाऊ आहे.